فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي ها فليبر فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चाललेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याशिवाय तुमचा स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पास. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. हा बीट मावडी इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा काढूचं एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून हे आपलं सॉन्ग ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, हा जो बीट मावडी आहे ना जिथून आपले बीट चेंज होतील तिथून बीट मावडी इथून स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली इथे चेंज होते, ठीक आहे. तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू त्या स्प्लिट करूया. त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ठीक आहे. इथून चेंज होते तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू त्या स्प्लिट करूया. आता काय करायचं तुम्हाला इथे पुढची बीट आपली इथे चेंज होते ना तिथून स्प्लिट करूया, ठीक आहे. तर इथून स्प्लिट करूया अशा प्रकारे. त्याच्यानंतर आहे ना अशा प्रकारे तुम्हाला हाच व्हिडिओ असेल तो शोच्या बीटमध्ये स्प्लिट करत न्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर असे वेगवेगळे भाग होऊन जातील. आता हे वेगवेगळे भाग झाले ना त्यामध्ये इथून तुम्हाला वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे. तर सिम्पली पहिली बीट आहे त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडं ते स्क्रोल करा, रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून पहिले इथून फोटो ॲड करायचा आहे. तर सिम्पली हा फोटो इथून ॲड करून 2 बटन इथून सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे. आता दुसरी बीट आहे त्याला आपल्याला आहे ना पहिल्या आणि दुसऱ्या बीटला सेमच इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे आपण सेम फोटो ॲड करूया अशा प्रकारे, ठीक आहे. इथून परफेक्ट झालेला आहे. आणि सिम्पली ह्या ज्या फोटोची ऑपेसिटी असेल ना ते ऑपेसिटीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 25 ऑपेसिटी ठेवा इथे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तिसऱ्या बीटला आता इथून वेगवेगळे इथून फोटो ॲड करून घ्यायचे, ठीक आहे. तर सिम्पली इथून हा वेगळा आपण फोटो ॲड करू घेऊया. परत चौथ्या बीटला इथून वेगळा फोटो इथून ॲड करून घ्यायचा अशा बाय, ठीक आहे. तर हा फोटो इथून ॲड करून घेऊया आणि परफेक्ट इथून सेट करायचा, ठीक आहे. तर या पुढच्या ज्या बीट राहिल्यात इथून तुम्हाला ना फोटो ॲड करून घ्यायचे वेगवेगळे, ठीक आहे. अशा प्रकारे तर तो आपण स्प्लिट करूया. हा व्हिडिओ म्हणजे फोटो आहे तो व्हिडिओ घेईल आपला. तर सिम्पली आता हे झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो दुसरा फोटो आहे ना जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं अशा आहे, ठीक आहे. ओके, इथं आल्यानंतर हा जो आपला आहे ना तिसरा फोटो आहे ना त्यावरती क्लिक करा. खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेट जो फोटो होईल त्यावरती क्लिक केल्यानंतर ओव्हरलेचं ऑप्शन आहे खाली यावरती क्लिक करायचं. फोटो खाली आल्यानंतर हा फोटो आपल्या इथे आणायचा, ठीक आहे. म्हणजे पहिला दुसरा जो हा फोटो आहे ना तेवढा त्याचीच ह्या जे फोटोची लेंथ असेल ते ठेवायची, ठीक आहे. हा इफेक्ट तुम्हाला नीट द्यायचा आहे इथून परफेक्ट एकदा बघून घ्या, ठीक आहे. तर इथून हा फोटो आपल्याला काय करायचा आहे सिम्पली अशिवाय ॲड केल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करून खाली थोडं ते स्क्रोल करा, रिमूव्हचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ऑटो रिमूव्हचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. बॅकग्राऊंड इथून रिमूव्ह करून घ्यायचं, नीट नसेल बसलं कस्टम रिमूव्हवरती क्लिक करून नीट इथून बॅकग्राऊंड व्यवस्थित म्हणजे रिमूव्ह करून घ्या. त्याच्यानंतर बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. तर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं, डुप्लिकेट आपल्या करून घ्यायचं आहे, पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे. आता हेच फोटो आहे ना 3 एकाखाली एक खाली लावून घ्यायचे, ठीक आहे. अशा प्रकारे तर इथून आपण लावून घेऊया अशा वेळेला, ठीक आहे. ओके, तर इथून परफेक्ट झाल्यानंतर हा जो दुसरा फोटो आहे त्याची लेंथ हा जो आपला पहिला फोटो आहे त्याच्या कमी करायची आणि तिसऱ्या फोटोची लेंथ थोडी ह्याच्या कमी करा अशा वेळी, ठीक आहे. म्हणजे अशा वेळी आलं पाहिजे. ओके, अशा प्रकारे, ठीक आहे. जसे ते केले मी तशा वेळे तिसऱ्याची आपली थोडी जास्त झालेली, दुसरे पण थोडे वाढून घ्या. ओके, तर इथून हे परफेक्ट झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो आपला आहे ना ओव्हरलेमधला हा फोटो आहे पहिला त्यावरती क्लिक करा. खाली थोडं ते स्क्रोल करा, मागचं ऑप्शन आहे ते त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हॉरिझॉन्टलचा बॉक्स इथून सिलेक्ट करायचा. ही जी लाईन आहे खाली यांना थोडी अशा प्रकारे दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून सिम्पली मास्कवरती क्लिक करून हॉरिझॉन्टलचा बॉक्स इथून सिलेक्ट करून ही सुद्धा लाईन इथपर्यंत आणायची, ठीक आहे. इथपर्यंत बसते. त्याच्यानंतर तिसरा फोटो काय नका करू, ठीक आहे. इथून बघू शकाल अशा इथून फोटो म्हणजे येऊन जातील एका खाली एक, ठीक आहे. आता ह्या तिन्ही फोटोला ना ॲनिमेशनवरती क्लिक करून अनफोल्डचं जो फीड असेल इथून सिलेक्ट करायचं आहे. इथं आपण अनफोल्डचं इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे, ठीक आहे. तिन्ही पण फोटोला म्हणजे इथून परफेक्ट बसून जाईल, ठीक आहे. अशा प्रकारे तर इथे आपण ह्या तिन्ही फोटोला इथून हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट केल्यानंतर अशा इथून एका खाली एक फोटो येऊन जातील, ठीक आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो आपला आहे ना दुसरा फोटो आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की म्हणजे ह्याच्या पुढचा आपला हा फोटो आहे म्हणजे
हे तर झाला आपला हा पहिला फोटो म्हणजे इथला. आणि त्याच्यानंतर हा जो फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचा आहे. आता आपल्या इथं वेगळा इफेक्ट द्यायचा आहे, ठीक आहे. हा पण इफेक्ट तुम्हाला बघून घ्यायचा आहे कशा प्रकारे देतो आपण तो. तर ह्या फोटोवरती क्लिक करू, हा पण फोटो डुप्लिकेट करायचा आहे. त्याच्यानंतर जो डुप्लिकेट फोटो होईल त्यावरती क्लिक करा, खाली थोडं ते स्क्रोल करा, ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. फोटो खाली आल्यानंतर ह्या फोटो आहे ना आपल्याला त्याच्या पुढं आणायचा, म्हणजे हा जो फोटो आहे ना आपला ह्याच्या पुढं अशा ठीक आहे, जसं आहे ते मी आणलं आहे तशा प्रकारे. त्यानंतर ह्याची लेंथ आपली अशा ठेवायची आणि त्याच्यानंतर खाली इथे थोडं स्क्रोल करा आणि इमोजीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली ह्या फोटोच्या पहिल्यांदा जिथे की द्यायची, प्लेच्या शेजारी कीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच फोटोच्या शेवटला एक की द्यायची. अशा 2 की देऊन घ्यायच्यात. पहिल्या कीपाशी येऊन ह्या फोटोवरती क्लिक करून अशा खाली आणायचा फोटो आहे, ठीक आहे, एकदम परफेक्टमध्ये. त्याच्यानंतर हळूहळू वर येईल तर इथे आपल्याला काय करायचं, ग्राफ एक टाकायचा. तर सिम्पली प्लेच्या शेजारी ग्राफचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली ग्राफ आहे ना, सिम्पली तुम्हाला इथे ना फ्लो 3चा जो ग्राफ असेल इथून स्लाइड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं, ठीक आहे. अशा प्रकारे तिथून हा फोटो अशा येऊन जाईल. तर पुढचे जे 2-3 फोटो राहतील त्यांना सुद्धा हा जो व्हिडिओ असेल इथून द्यायचा आहे, म्हणजे हा जो आपला 7 सेकंद तिथल्या फोटोला दिला तोच इफेक्ट इथून सर्व फोटोला इथून देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आहे ना मी काय करतो, सर्व इथून फोटोला इफेक्ट देऊन घेतो. इथून बघू शकाल की सर्व फोटोला पण ना हा जो व्हिडिओ असेल तो दिलेला आहे खालूनचा. तर इथून अशा तुम्हाला पण देऊन घ्यायचा आहे. दिल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, तर आपला हा जो आपला आहे ना 3 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल, ऊसचा इथून स्लाइड करायचा. त्याच्या पुढच्या फोटोला पण ऊसचाच इथून इफेक्ट स्लाइड करायचा, इनमध्ये मिळून जाईल. त्याच्या पुढचे जे सर्व फोटो असतील इथून सर्व फोटोला इथून ऊसचा जो वेळ असेल इथून स्लाइड करायचा. इथून हा इफेक्ट स्लाइड केल्यानंतर पहिल्यांदा जुटायचं आहे, खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू, तुम्हाला सिम्पली इनडोर अँड आउटडोरमध्ये द्यायचं आहे. ड्रॅमॅटिक प्लॅनिंग हा जो वेळ असेल तो तुम्हाला इथे मिळून जाईल इनडोर अँड आउटडोरमध्ये. तर इथून हा इफेक्ट स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 30 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे जे आपण स्प्लिट केला ते द्यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जायचं सेकचं तो स्लाइड करा, अशा पाहिजे बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पेक्षा लेंथ असेल तिसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा इथे यायचं आहे, पुन्हा तिथेच यायचं म्हणजे हा जो आपला तिसरा फोटो जो आपण स्प्लिट केला तिथे व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून स्लाइड करून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे आणि बरोबरच्या 9वरती क्लिक केल्यानंतर ह्याची इफेक्टची लेंथ असेल तिसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा आपल्या इथेच यायचं आहे. तिसरा जो आपण फोटो जो आपण स्प्लिट केला ते व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा आपल्याला काय करायचं रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक नॉईजचं इथून स्लाइड करायचं आहे आणि बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली तिसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल तर आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला ना तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.